हाय, हॅलो. आम्ही सगळेजण गेलो होतो गाणगापूरला श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी. त्याआधी मी इकडे वेअर केली होती आईची ही 20 वर्षापूर्वीची साडी, जी की मला खूप जास्त आवडली होती आणि खूप जास्त सुंदर ही दिसत होती. त्यानंतर मग आम्ही सगळेजण पॅकिंग वगैरे केली आणि सगळेजण गेलो गाणगापुरासाठी. मी गाणगापूरला फर्स्ट टाईमच जात होते. तिथल्या खूप साऱ्या स्टोरीज ऐकल्यात मी. आज मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं होतं की काय स्टोरी आहे तिथली. त्यानंतर मग इकडे जाताना इकडे फ्रूटची गाडी पण दिसली आम्हाला आणि माहिती आहे का तिथं मकाची कणसं उकडले जात होते, जे मला खायचे होते. म्हणून मग आम्ही मकाची कणसं आणि थोडेसे फ्रुट्स घेतले गाडीमध्ये खाण्यासाठी आणि गरम गरम मकाची कणसं खूपच जास्त टेस्टी लागत होते. मकाची कणसं खाल्ले, थोडेसे फ्रुट्स वगैरे खाल्ले. त्यानंतर मग त्रिशाला खूप जास्त मजा येत होती, कारण की त्रिशा सगळ्या फॅमिलीसोबत बाहेर फिरायला कुठेतरी जात होती. नंतर मग फायनली आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो. गाडी पार्क करून मंदिराकडे चालत चालत गेलो. मंदिराला आरतीला खूप जास्त टाइम होता, म्हणून मग म्हटलं अंघोळ्या करून घ्यायच्या तोपर्यंत. आणि हे सगळेजण बघा कशा अंघोळ्या करत होते आणि त्रिशाला तर खूप जास्त मजा वाटत होती ह्या वाहत्या पाण्यामध्ये खेळायसाठी, कारण की तिने फक्त स्विमिंग पूलमध्ये वगैरे गेली आहे, असलं मोठं पाणी तिने कधीच नाही बघितलं. त्यानंतर मग आरतीच्या टायमिंगला बरोबर मंदिरात पोहोचलो. आरती वगैरे करून घेतली. जे इतके दिवस मी फक्त स्टोरीमध्ये बघितलं होतं, ते आज मी रिअलमध्ये बघितलं होतं. खरंच इथं आपल्या सोबत असणारे लोक अचानक कधी तिथे जातात आणि तिथे जाऊन कधी वेड्यासारखे करतात, समजतच नाही. असं म्हणतात की कोणाच्या अंगामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती तिथे गेल्यानंतर बाहेर पडते आणि त्यामुळे लोक खूप प्रमाणामध्ये तिथे जातात. आम्ही गेलो होतो तिथं आणि खरंच हे सगळं बघून, हे सगळं एक्सपिरियन्स करून खूपच छान वाटलं आम्हाला. त्यानंतर जेवण आम्ही घरूनच घेऊन आलो होतो आणि कुठेतरी एका ठिकाणी छान असं थंड वातावरण बघून बसलो आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि घराकडे परत आलो. त्यानंतर मग रस्त्यामध्ये खूप जास्त गरमी होती, म्हणून मग तिथे तिकडे थांबून उसाचा रस वगैरे प्यायलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.